नेपाळमधील अराजकतेमुळे महाराष्ट्रातील पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। महाराष्ट्रातील जवळपास 300 पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती मिळते आणि यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमधील पर्यटकांचा समावेश आहे। मुरबाडमधील जवळपास 112 पर्यटक नेपाळमध्ये अडकलेले आहेत। नेपाळमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संवाद साधलेला आहे। या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिंदेंकडून देण्यात आली आहे। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलंय। नेपाळमध्ये हिंसाचार उसळलेला असताना पुण्यातील 23 ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप नेपाळमध्ये अडकून पडलेला आहे। हे सर्वजण एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। बाहेर गंभीर परिस्थिती असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे सध्या ते मदतीची वाट पाहतायत। त्यांना एअरपोर्ट पर्यंत जाण्यासाठीही कुठलीही यंत्रणा नसल्यामुळे सध्या ते एका हॉटेलमध्येच अडकून पडलेले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। नेपाळमध्ये हिंसा भडकलेली आहे आणि साहजिकच आहे भारतातले अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून आहेत। मुंबई आणि पुण्यामधले सर्वाधिक जास्त प्रवासी त्या ठिकाणी आहेत। पुण्यातले आपल्यासोबत अग्रवाल कुटुंब आहेत, त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी अडकलेले आहेत, ते त्यांच्या संपर्कात आहे। नेमकी आता तिथली काय परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपले किती मेंबर तिकडे गेलेले आहेत आणि कधी गेले होते ते 6 तारखेला निघाले होते पुण्याहून आणि 8 तारखेला ते पोचले। टोटल 23 लोक आहेत आणि 21 लोक सिनियर सिटीजन आहे, म्हणजे 70च्या वरतीचे आहेत। त्यांना क्लिअर कट सांगितलं की तुम्ही जर हॉटेलच्या बाहेर गेले आणि काय झालं तर आम्हाला आमची गॅरंटी नाही, असं हॉटेलवाल्यांनी सांगितलं आहे। आणि बट ऑब्वियसली सगळं परिस्थिती त्यांनी तिकडे बघितली आहे तर ते नॅचरली घाबरत तर आहेच ना। परक्या देशामध्ये असं अडकणं आहे, 4-4 दिवस हॉटेलमधून बाहेर नाही निघणार आणि कधी कॉन्फिडेंटली बाहेर निघणार, त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब तर आहेत त्याच्यामध्ये। आपले मित्र परिवार जे आहेत ना ते पण आहे। सकाळी 7:40 बोलणं झालं की बाई आजची फ्लाईट पण भेटली आहे, व्यवस्था झाली आहे, त्यांच्या एजंट थ्रू झाली आहे, पण ते आता फक्त आम्ही हॉटेलपासून एअरपोर्टपर्यंत कसं सकुशल पोहोचणं त्याच्यावरती आमचा प्रयत्न चालू आहे। नक्कीच खरं तर पुण्यामधले काही लोक तिथं अडकलेले आहेत, ते सुखरूप आहेत। पुण्यामध्ये त्यांना आणण्यासाठी प्रयत्नसुद्धा झालेले आहेत असं नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि कदाचित ते आज संध्याकाळी किंवा उद्या पुन्हा पुण्यात येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया।